गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या अंतर्गत आपण दर्शन मार्गणेचं स्वरूप बघतो आहे. दर्शन मार्गणा 4 आहेत: चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन. आणि यापैकी केवल दर्शन हे 13व्या आणि 14व्या गुणस्थानात आहे आणि बाकीची दर्शनं ही चक्षु अचक्षु 1 ते 12 पर्यंत, अवधी दर्शन 3 ते 12 पर्यंत अशा रीतीने या दर्शनाची गुणस्थानं असणार आहेत. आता काल आपण प्रश्न पाहिलेले होते, आज प्रश्न पत्र पाहू. त्याच्यावरचे 41 पेजवरचा उपर्युक्त विकल्प पर सही का निशान लगावे. कौन से दर्शन में 26 लाख जातियां होती है? 26 लाख जातियां आपल्याला याच्यामध्ये देव, नारकी, तिर्यंच आणि मनुष्य. अवधी अवधी दर्शनामध्ये हा काल आपण हे तसं लावलंच आहे. अवधी दर्शनात 26 लाख जाती येतात, कारण मनुष्यांच्या 14, 4 4 4 2 2 अशा आहे वाटते. अशा 26 लाख जाती होतात. 4 4 4 आहे आणि 14. कौन से दर्शन में एक ही संयम पाया जाता है? कोणत्या दर्शनात एकच संयम राहील? केवल दर्शन. केवल दर्शनात चक्षु दर्शन में संयम ज्यादा है या अचक्षु दर्शन में? याच्यात विकल्प दिले आहे: चक्षु दर्शन, अचक्षु दर्शन, कोई नहीं, दोनों में बराबर नहीं. आता याच्यामध्ये उत्तर काय येणार आहे? चक्षु आणि ते 1 ते 12 दोन्ही दर्शनात होतात. तर म्हणून सगळे संयम सारखेच राहील. म्हणून याच्यामधला पर्याय लागत नाही. म्हणून कोई नहीं, दोनों में बराबर आहे ना. दोनों में बराबर है नाही, म्हणून कोई नहीं पर्याय लागेल. कोई नाही. कोई नाही म्हणजे दोन्ही याच्यात दर्शन संयम बरोबर आहे, म्हणून या 3 पैकी कोणता लागत नाही, म्हणून हा कोई नहीं हा पर्याय लागतो. कौन से दर्शन में सबसे कम ज्ञान होते हैं? सगळ्यात कमी ज्ञान केवल दर्शनात. कारण आम्ही चक्षु कोणतंही अचक्षु जरी लावलं तरी 2 ज्ञान तर मिनिमम संसारी अवस्थेत प्रत्येक जीवाला आहेच. म्हणून आम्ही संसार अवस्थेत 1 ज्ञान मात्र कुणालाच नाही म्हणून लावूच शकत नाही. म्हणून केवल ज्ञानामध्ये, केवल दर्शनामध्येच एक केवल ज्ञान संभवतं. कौन से दर्शन में आहारक द्विक योग नहीं हो सकते है? केवल दर्शन. कोणत्या? केवल दर्शनात. अवधी दर्शनात होऊ शकतो, चक्षु अचक्षु तिन्ही याच्यात होऊ शकतो, त्यामुळे केवल दर्शन. एक शब्दात उत्तर द्या. कौन से दर्शन में क्षयिक सम्यक्त्व ही होता है? केवल दर्शनात. केवल दर्शनात. हो. कितने दर्शनों में सम्यक्त्व मार्गणा के सभी भेद होते हैं? सम्यक्त्व मार्गणेचे भेद. चक्षु आणि अचक्षु 2 दर्शनामध्ये दोन्ही भेद होतात सम्यक्त्व मार्गणेचे, चक्षु आणि अचक्षु दर्शनात. कारण अवधी दर्शनात पाहिले तर मिथ्यात्व आणि सासाधन लागत नाही, केवल दर्शनाचा तर प्रश्न नाही. म्हणून 2 याच्यामध्ये सगळे भेद होतात.
कितने दर्शनों में चारों गतियां पाई जाती है? 3 केवल दर्शन सोडून. 3 दर्शन, हाँ, केवल दर्शन सोडून. हम्म. कौन सा दर्शन पुरुष वेदी के भी नहीं होता है? पुरुष वेदीला पण कोणतं दर्शन होणार नाही. तर अपगत वेदीच होतो तर 9व्या गुणस्थानानंतर. हो, अपगत वेदीवाल्याला म्हणू शकतो मग आपण. ते तर केवल पण दर्शन तिथे जे केवल दर्शन येईल. केवल दर्शन हाँ, होणार नाही केवल असं आहे ना. दर्शन, केवल दर्शन. तीनों दर्शनों में संयम मार्गना के कितने भेद पाए जाते हैं? तीनों दर्शनों में म्हणजे चक्षु, अचक्षु आणि अवधी तिन्ही दर्शनात संयम मार्गणेचे किती भेद मिळतात? म्हणजे टोटल बघायचंय का? हा, तिन्ही दर्शनात टोटल. मिळून. हा, हा, मग 7 तिन्ही दर्शनात मिळून 7 लागतील. 7 लागतात. 7 लागतात. हाँ या नामे उत्तर दीजिए. अवधि दर्शन में वैक्रिय काय भी होता है, वैक्रिय काय योग भी होता है. हा. होतो असू शकतं. अवधि दर्शन, हो, शक्य है. अचक्षु दर्शन में अनारक अवस्था भी होती है. होऊ हो ना, शकते असते ना. अनारक अवस्था आहे म्हणून हो. हा. हा. चक्षु दर्शन में षटकाय के जीव पाए जाते हैं. नाही, एकेंद्रिय, द्विंद्रिय, तिनेंद्रिय नाही. नसतात. चतुरेंद्रियापासून आहे त्याच्यामुळे नाही म्हणता येईल. हा, नाही आहे ना. षटकाईक नाही त्याच्यामुळे रस काय फक्त. तर नाही येणार उत्तर. नंतर संसार के सभी जीव अचक्षु दर्शन वाले नहीं होते हैं. नहीं होते हैं, बरोबर आहे. ते आहे. कारण 13व्या आणि 14व्या गुणस्थानामधले जे जीव खरंच आहेत अचक्षु दर्शन. त्यांना अचक्षु दर्शन नाही आहे, म्हणून बरोबर आहे. केवल दर्शन में सम्यक्त्व मार्गणा के सभी भेद नहीं पाए जाते हैं. बरोबर. बरोबर आहे, एकच असतं ना. कारण फक्त क्षाईक एकच असते त्याच्यामुळे ते बरोबर आहे. आता रिक्त स्थानों की पूर्ति करो. केवल दर्शन में किती उपयोग? 2 2 उपयोग. ज्ञान एकच. एकच. आणि इंद्रिय पंचेंद्रियवाला जीव. पंचेंद्रिय जीव राहील तो. अवधि दर्शन में किती ध्यान? 14 पाहिलं 14 तर ध्यान. 4 आणि 2. कुल किती? कुल तर कुल आहे. अवधि दर्शन 4 याच्यामध्ये आहे गतीमध्ये. आपण 26 हे मनुष्याचे 14 जाती पाहिल्या होत्या आणि त्याचे कुल. ना. कुल. हा, कुल बघायचे. मनुष्याचे 14, देवाचे 4. 108 कुल. 108. अच्छा. हा, आणि गुणस्थान 4 ते 12. एकूण टोटल गुणस्थान 3 ते 12. अच्छा, 3 म्हणजे 3 ते 12 म्हणजे किती? सांगेल. हा, एकूण 10 गुणस्थान होतात. 10. 11 विचारलेला आहे त्याच्यामुळे 3ऱ्या पासून काउंट केलं की 12 पर्यंत 10 गुणस्थान होतात. चक्षु दर्शन चतुरेंद्रिय जीव के तथा गुणस्थान में और गुणस्थान तक होता है. चक्षु दर्शन चतुरेंद्रिय जीव से या गुणस्थानापासून या गुणस्थानापर्यंत गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत आहे. नंतर आता हाही असा हे म्हणजे पहिलीच रिकामी जागा आहे. हे दर्शन एकेंद्रिय विकलेंद्रिय परत रिकामी जागा तथा इनके भी होता है. अचक्षु दर्शन एकेंद्रिय विकलेंद्रिय संज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी सगळ्यांना. नंतर चक्षुदर्शनी जीवों के ज्ञान. चक्षुदर्शन म्हणजे 3 4 7 ज्ञान. नंतर संज्ञा 4 आणि गुणस्थान 12. 1 ते 12. 1 ते 12. आता सही जोडी बनाई आहे. आता जोड्या तर पाहावंच लागतील, खाली पुस्तकात पहा.
14 14 लाख जाती जाती. सांगितलेले आहे. त्या मनुष्य पर्यायीतच घटित होतात. ते मनुष्य केवळ दर्शन पर्याय लागेल. केवळ केवळ दर्शनामध्ये दर्शन लागतील. लागते. केवळ दर्शन. हम्म. अवधी दर्शन. आता अवधी दर्शन हे कुणाला आहे? मात्र नाही, मात्र संज्ञी काहीतरी पंचेंद्रिय पंचेंद्रिय. जीवांनाच आहे. हा, संज्ञी पंचेंद्रिय. तेच. केवल दर्शन. केवल दर्शन आता कुठे लागतं? 28 लाख जाती नाही. नाही, केवल दर्शन तर 26 लाख जाती नाही. आहे ना. हा ना. हा हा, तर 28 नाही लागत तिथे. नाही. केवल दर्शन मध्ये 7 योग लागतात. 7 योग. हा. 3 कायोग आणि 2 3 कायोग आणि 2 मनाचे आणि 2 वचनाचे, असे 7 कायोग लागतात. 10वं गुणस्थान आत्ता बघितलं आपण. 10 गुणस्थान कुठे लागतात? अवधी अवधी दर्शन. दर्शनात. हम्म. अवधी अवधी दर्शन. दर्शनात. अचक्षुदर्शन. अचक्षुदर्शन षटकाय जीव. षटकाय जीव. हा. हा. चक्षुदर्शन. हे चक्षुदर्शनात हे लागेल 28 लाख जाती लागतं का काय माहिती. 28 लाख जाती लागू शकेल त्याच्यात चक्षुदर्शनात. 14 आणि 4 4 4 नाही. नाही, ते सगळ्यांना चतुरेंद्रियाच्या लागतील का पुन्हा? आणि चतुरेंद्रियाच्या. त्यातून आणि 26 बाकीच्या. हो ना, 28 लाख जाती 28 लागतात लाख. मग. हो. चतुरेंद्रिय जीव, तिथे पर्याय लागेल चक्षुदर्शन. चक्षुदर्शन. आणि एकेंद्रिय अचक्षुदर्शन. 67 लाख एकेंद्रिय अचक्षुदर्शन. करोड कुल. तिथे 67 लाख करोड कुल. 67 लाख करोड कुल. अशा रीतीने आपण दर्शन मार्गणा पाहिली. आता पुढची मार्गणा, यावर कुणाला काही प्रश्न? पुढे जाऊ लेशच्या मार्गणेवर. लेशेचं आपण स्वरूप पहिल्यांदाही बघितलंय. जेव्हा आपण सुरू केलं त्यावेळेला पूर्ण स्वरूप आपण लेशेचं किंवा सगळ्याच याचं स्वरूप आपण बघितलेलं होतं. परत या ठिकाणी प्रश्न आलेला आहे, लेशा किसे कहते है. लेशाची तर अगदी साधी सरळ व्याख्या, कषायाने अनुरंजित असलेला जीवाचा योगरूप परिणाम, त्याला कषाय असं म्हटल्या जातं. म्हणजे कषाय आणि योग हे दोन्हीची जेव्हा जिथे युगपत्ता दिसते त्या ठिकाणी लेशा घटित होते. म्हणून कषायों से अनुरक्त योग प्रवृत्ति को लेशा कहते हैं. किंवा जो आत्मा को कर्म से लिंपती है उसे लेशा कहती है. लेशा त्याचा अन्वयार्थ जर आपण काढला, व्युत्पत्ती अर्थ, तर लिंपते इति लेशा. म्हणून जे लिंपण करतं कर्माणी, जे लिंपण करतं त्याला लेशा म्हटलेली आहे. जो आत्मा और कर्म का संबंध कराती है उसको लेशा कहते हैं. आणि मिथ्यात्व, असंयम, कषाय आणि योग हे लेशा आहे. आता मिथ्यात्वालाही लेशामध्ये टाकलं, कारण कषाय जरी नाही आहे तो त्या ठिकाणी, तरी देखील कर्माला, आत्म्याला कर्माने लिप्त करण्याचा परिणाम आहे. म्हणून या सगळ्यांना लेशामध्ये टाकलेल्या आहे धवलाकारांनी. स्फटिकादि पदार्थों में जैसे जपा पुष्पादि पदार्थों के सानिध्य से जो स्वभाव प्रकट होता है, वैसे ही जीव में कर्मयोग से लेशा होती है. स्फटिकादि पदार्थ वास्तविकतः त्याचा स्वभाव हा स्वच्छत्व, हा त्याचा गुणधर्म आहे. पण त्या स्फटिकाच्या समोर किंवा मागे जर जपा पुष्प ठेवलं, म्हणजे लाल रंगाचं पुष्प ठेवलं, तर त्या पुष्पाच्या सानिध्यामध्ये जसा त्याचा तो स्वभाव विभाव रूप परिणमतो, त्याप्रमाणे कर्मसंयोगाच्या निमित्ताने हा आत्म्याचा जो काही ज्ञान दर्शन ज्ञाता द्रष्टा स्वभाव आहे, हा स्वभाव तसा न राहता हा जीव स्वयं आपल्या योग्यतेने विकार रूप परिणमतो आणि याच्यामध्ये कारण लेशा असणार आहे. म्हणून अशा प्रकारे जीव में कर्मयोग से लेशा होती है. किंवा कषाय अनुरंजित योग प्रवृत्ति ही लेशा. कषाय के उदय से जो मन वचन काय की प्रवृत्ति होती है. मन वचन कायची प्रवृत्ती म्हणजेच योग. आणि ही जी झाली
त्यामुळे आत्मा के प्रदेशों में कंपन उत्पन्न होता है, वह लेशा है. जिसके द्वारा जीव अपने आप को पुण्य पाप से लिप्त करे, वह लेशा आहे. म्हणून एवढ्या ह्या लेशेच्या व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहे. त्यातली सोपी सरळ कषायानी अनुरंजित जीवाची योगरूप प्रवृत्ती म्हणजे कषायही आहे आणि परिस्पंदन देखील आहे. कारण ज्या वेळेला आत्म्याचा परिस्पंद होतो त्याच वेळेला आत्मप्रदेशावर स्थित असलेली विसरसोपचय रूप जी कर्माण वर्गणा आहे ती कर्मरूप परिणत होते. योगाने एवढंच कार्य केलं. कोणतं? ती कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत करण्याचं कार्य योगाने केलं आणि त्याला स्थिती आणि अनुभाग बंधामध्ये परिवर्तित करण्याचं कार्य कषायाने केलं. म्हणून जोगा पयडी पदेसा ठिदी अनुभागा कसा यदो होती. म्हणजे जो काही प्रकृती आणि प्रदेश बंध होत आहे हा योगाने होतो आहे आणि स्थिती आणि अनुभाग बंध जो होतो आहे तो कषायांच्या माध्यमातून होतो आहे. म्हणून कषाय आणि योग यांची योगपत्य असताना कर्मजीवाजवळ राहत येऊन चिपकत, हा झाला लेशारूप परिणाम. लेशा से अनुरंजित योग प्रवृत्ति को लेशा क्यों कहते हैं? तर का म्हणतात? तर कषायन से स्थिती और अनुभाग बंद होता है. आता जसं सांगितलं की जोगा पयडी पदेसा आणि ठिदी अनुभागा कसा यदो होती. तर कषायांनी स्थिती आणि अनुभाग बंद होतो आणि योग से प्रकृती और प्रदेश बंद होता है. प्रदेश बंध म्हणजे कोणता बंध? प्रदेश बंध म्हणजे काय? द्रव्य कर्माचा जो पुंज आहे तो आत्म्याजवळ आत्म्याच्या विभाव परिणामांनी तो प्रदेश बंध. हा, तो प्रदेश बंध म्हणजे प्रतिसमय जीव जो विकार परिणाम करतो आहे त्यांनी जे समय प्रबद्ध कर्म जीव राशी बांधतो किंवा जीवाजवळ ते कर्मरूप होतं त्या प्रदेशांच्या संख्याला, कर्माच्या संख्याला, संख्या तिथे महत्वाची आहे, या संख्येला प्रदेश बंध म्हटल्या जातो. आणि हे किती बांधतो प्रतिसमय जीव? एक समय प्रबद्ध कर्म. एक समय प्रबद्ध म्हणजे केवढी राशी आहे ती? आम्हाला बोलताना खूप छोटी वाटते. ती राशी किती आहे? सिद्ध राशीच्या कर्मपुंजाची अनंताचा अनंतावा भाग आणि अभव्य राशीचा राशीच्या अनंतपट. सिद्ध राशी जी आहे म्हणजे जितके सिद्ध होऊन चुकलेले आहे त्यांच्या अनंताव्या भाग, आणि जी अभव्य राशी आहे या अभव्य राशीच्या अनंतपट आहे. म्हणजे दोन उत्तर नाही आहे या ठिकाणी, उत्तर एकच आहे. आणि तेवढं समय प्रबद्ध कर्म आहे. आणि हे समय प्रबद्ध म्हणत असताना त्यांचे जे पार्टिकल्स आहे कर्म परमाणूंचे ते अनंतानंत आहे. म्हणजे प्रतिसमय अनंतानंत कर्म परमाणूंचा समूह आत्म्याजवळ समय प्रबद्ध रूपाने प्रदेशबंध रूपाने तो बांधत आहे. आणि प्रकृतीबंध म्हणजे 8 कर्मरूप जे कर्म बांधल्या जाते वेगवेगळ्या प्रकृतीनुसार ते प्रकृतीबंध. प्रकृतीबंध म्हणजे कर्मामध्ये जशी ज्याची उपादानगत योग्यता आहे कर्माण वर्गणेत ते कर्म त्या रूप परिणमत, आपल्या स्वभावानुसार परिणमत, हा झाला त्याचा प्रकृतीबंध. म्हणजे जी मुळात ओरिजिनल कर्माण स्कंद आहे ही कर्माण स्कंद वर्गणा देखील किती प्रकारची आहे? एकूण 8 प्रकारची. 148. 8 प्रकारची आहे. 8 प्रकारची 148 नाही आहे. कारण उत्तर प्रकृतीमध्ये संक्रमण होतं, उत्तर प्रकृतीत संक्रमण होतं. म्हणून जिथे संक्रमण होत नाही तेवढ्या रूप आहे. 120 नाही. याच्यामध्ये लावायचं मोहनीयाचं दर्शन 13 असेल. दर्शन मोहनीय, चारित्र मोहनीय, कारण हे एकमेक कन्वर्ट होत नाही म्हणून. नंतर ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतर आहे. 4 आयु लावायच्या आता इथे लावताना, कारण आयुमध्ये देखील संक्रमण होत नाही म्हणून 4ही आयुच्या कर्माण वर्गणा वेगवेगळे आहे. नाम, गोत्र,
म्हणजे इतक्या प्रकारच्या ह्या कारमाण वर्गण आहे. मोहनीयच्या 2, आयुच्या 4 आणि मग 6 6 12 रूपाच्या आहेत त्या. अशा त्याच्या एकमेकांमध्ये ते कन्व्हर्ट होत नाही. आणि उत्तर प्रकृतीत आपल्या होऊ शकतं. म्हणजे समजा आता ज्ञानावरण कर्म आहे. ज्ञानावरण कर्म असताना आता अवधी ज्ञानावरण कर्म समजा आहे आणि म्हणजे एखाद्या जीवाला अवधी ज्ञानावरण कर्माचा तर बंध झालेला आहे, ते कर्म परमाणू त्याचे दुसऱ्या रूपाने परिणत होऊ शकतात किंवा कोणतेही असे कर्म परमाणू आपापसामध्ये परिवर्तित होऊ शकतात. पण ज्ञानावरणचा जो कर्मपुंज आहे तो दर्शनावरण रूपाने परिवर्तित होणार नाही. दर्शन मोहनीय कर्माचा जो आहे तो चारित्र मोहनीय रूपाने परिणमित होणार नाही. म्हणून मिथ्यात्वाचा क्षय होताना मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती रूपच परिणमतं आणि सम्यक प्रकृतीचा उदय येऊन ती क्षय पावते. पण सम्यक प्रकृती उरली म्हणून ती चारित्र मोहनीय रूप कधीही परिणत होत नाही. तर अशी त्याची स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्या आपल्या स्वभावानुसार ते कर्म परमाणू परिणमतात. हा त्याचा आहे प्रकृतीबंध. स्थितीबंध, स्थितीबंधामध्ये माहिती आहे आता स्थितीबंध साधा आहे की कर्म आत्म्याजवळ किती काळ राहणार आहे. उत्कृष्ट स्थिती कर्माची, मिथ्यात्व कर्माची 70 कोडाकोडी सागर राहणार आहे. आणि त्याची आबाधा किती असणार आहे 70 कोडाकोडीची? 7,000 वर्ष. म्हणजे 7,000 वर्षपर्यंत त्याची निषेक रचना होत नाही आणि त्यामधला एकही कर्म परमाणू उदयामध्ये येत नाही. 7,000 वर्ष संपल्यावर पहिल्या समयापासून त्याची निषेच रचना सुरू होईल. ती 70 कोडाकोडी सागर पर्यंत होईल. काही परिस्थितीत अपवादात्मक परिवर्तन होतेही त्याच्यात, ते काही तसंच्या तसंच राहील असं पण नाहीये. आणि अनुभव बंधाबद्दल, अनुभव बंध म्हणजे कसा? फलदान शक्ती. ही स्थिती बंध झालं. फलदान शक्ती, फलदान शक्ती म्हणजे कशी? ही फलदान शक्ती 3 प्रकारची आहे. एक घाती कर्मातली फलदान शक्ती, अघाती मधल्या पुण्य प्रकृतीची फलदान शक्ती आणि अघातीमध्ये जे पाप कर्म आहे त्याची फलदान शक्ती. जे घाती कर्म आहे त्याच्या फलदान शक्तीसाठी आगमामध्ये 4 दृष्टांत आलेले आहे. दर्शना, लता, दारू, अस्थि आणि शैल. लता, दारू, अस्थि आणि शैलरूप. अघाती कर्मामध्ये ज्या पाप प्रकृती आहे या पाप प्रकृतीसाठी दृष्टांत आलेले आहे. अनुभवासाठी निंब, कांजी, विष आणि हलाहल. निंब, कांजी, विष आणि हलाहल. आणि पुण्य प्रकृतीसाठी दृष्टांत आलेले आहे गूळ, साखर, अमृत आणि पहिल्यांदा गूळ, साखर, खडी साखर आणि अमृत. शेवटचा सगळ्यात अमृत रूपाचा. तर अशा प्रकारे हा 4 प्रकारचा प्रकृती बंध, असा बंध आम्ही जीव सतत बांधत आहे. आणि जर याच्यामध्ये आमच्या परिणामांमध्ये मंदता आली, म्हणजे परिणामांचं मुद्दाम सांगते या ठिकाणी की आमच्या, कारण लेशा त्याच्याशीच संबंधित आहे. जेव्हा आमच्या परिणामांमध्ये मंद भाव राहतील, विशुद्ध भाव राहतील, शुभ भाव राहतील, त्यावेळेला या कर्म प्रकृतींची जी स्थिती आहे ही स्थिती कमी बांधल्या जाते. ती पुण्य प्रकृतीची कमी बांधल्या जाईल की पाप प्रकृतीची कमी बांधल्या जाईल की दोन्हीची बांधल्या जाईल की दोन्हीची नाही? प्रश्न आलाय लक्षात? जेव्हा जीवाचे प्रशस्त भाव होतात, पुण्यभाव होतात, शुभ भाव, त्यावेळेला ही कर्माची स्थिती तो कशी बांधतो? पुण्य प्रकृतीची चतुस्थानीय होईल आणि पापची अनुभाग नाही थांब. अनुभाग चतुस्थानीय ठीक आहे. स्थितीबंधात अनुभाग तर बरोबर आहे. पुण्य प्रकृतीचा अनुभाग चतुस्थानगत होईल.
पाप प्रकृतीचा अनुभाग द्विस्थानगत होईल, हे बरोबर आहे. मी स्थितीबंधाबद्दल विचारते. दोन्हीची स्थिती कमी बांधेल. तो दोन्हीची, पुण्य प्रकृतीची आणि पाप प्रकृतीची दोन्हीची स्थिती तो कमी बांधतो. शुभ परिणामांनी दोन्हीची स्थिती तो कमी बांधतो. आणि अनुभाग बंधामध्ये मात्र फक्त पाप प्रकृतीचा अनुभाग घटतो, पण पुण्य प्रकृतीचा अनुभाग मात्र घटत नाही. दोन मधला फरक लक्षात घ्यायचा. आणि स्थितीबंधामध्ये देखील 3 आयु त्या ठिकाणी सोडून द्यायच्या. मनुष्यायु, देवायु आणि तिर्यंचायु यांची स्थिती शुभ परिणामांनी तो जास्त मानतो. आणि संक्लेश परिणामांनी 3 आयुची स्थिती कमी बांधतो आणि बाकीच्या कर्म प्रकृतीची स्थिती जास्त बांधतो. कोणत्याही कर्माची स्थिती जास्त बांधणे हे या ठिकाणी मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय मानलेलं नाही. तर अशा तऱ्हेने हा 4 तऱ्हेचा बंध सांगितला. कोणता? एक पहिला पुण्य प्रकृती प्रकृतिबंध, आपण पाहिलं का? स्थितीबंध, पाप प्रकृती अनुभाग आणि बंध. पुण्य प्रकृती 2 पाहिलं ना. तर त्या हा. पाप प्रकृती आपण अघाती कर्मांच्या घेतल्या हो आणि पुण्य प्रकृती मग अघातीच कर्माच्या घ्यायच्या हो. का? आणि घाती पण. पुण्य प्रकृती, पाप आणि पुण्य हा भेद कुठे आहे? केवळ अघाती कर्मात आहे. कारण हो. घाती कर्माच्या 47च्या 47 प्रकृती पाप पाप प्रकृती आहे. हम्म. त्याच्यामध्ये म्हणून याच्यातच एकही बोलतो पुण्य आम्ही. प्रकृती नाही. हम्म. त्याच्यामुळे घाती कर्मासाठी एका दृष्टांतात काम भागलं. हम्म. अघातीमध्येच पाप आणि पुण्य भेद आहे. हम्म. म्हणून जोपर्यंत मिथ्यात्व जात नाही तोपर्यंत आपल्याला कर्मामध्ये, सगळ्या कर्मांमध्ये, पाप कर्मामध्ये आमचं वाटा चाललाच आहे ना. हम्म. म्हणजे म्हणून हा आणि सगळ्या 47च्या 47 प्रकृती हा जीव निरंतर बांधतो आहे. 47 मधल्या काही नाही बांधणार, जसं मिथ्यात्वच बंधनीय आहे, काही नाही बांधणार, पण ह्या पाप प्रकृती तो बांधतच आहे. आणि अघाती कर्मातच पाप आणि पुण्य भेद आहे, त्यामुळे तिथेच लावायचं. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने हा 4 तऱ्हेचा बंध सांगितला. डाऊट असा आहे मला की संक्लेश परिणाम असतील तर आयुबंध म्हणजे आता तिर्यंच्या गतीचा करतोय तर तो कमी करेल की जास्ती करेल? जास्ती करेल ना तिची स्थिती की नाही? नाही, 3 आयु शुभ मांडले आहे. 3 आयु शुभ मांडलेले आहे आणि फक्त एक नरकायूच अशुभ मांडलेली आहे. मग हा ठीक आहे. तर नरकायूचं मग जास्ती करेल का स्थिती बंद? हो हो. मग संक्लेश परिणामांनी नरकायूचा जास्त करेल. अच्छा. आणि बाकी शुभ परिणामांनी नाही. तिर्यंच्या गती बांधली तरी त्या पर्यायीमध्ये गेल्यानंतर त्याला तिथे जर कोणी मारायला आलं तर त्याला मरावसं नाही वाटत, म्हणून ती आयु शुभ मांडलेली आहे. आमच्या दृष्टीतून आज म्हटलं तिर्यंच्यामध्ये जन्म घ्या तर आम्हाला ती वाईट वाटेल की नाही बा, ही अशुभ गती आहे. पण ती पर्याय धारण केल्यानंतर आपल्याला एक उदाहरण माहिती आहे राजाचं. तो विष्ठेमधला किडा बनतो. त्यांनी मुलाला सांगून ठेवलं असते की मला मारशील, पण तिथे ती पर्याय धारण केल्यानंतर त्या असमान जातीय पर्यायीचा मोह जीवाला होतोच. मरण्याची इच्छा तिथे गेल्यावर कुणालाही होत नाही. म्हणून ती गती पण ती आयु म्हणा शुभ मांडलेली आहे. म्हणून 3 आयु सोडायच्या इकडे आणि 148 मधून 145. नाही, माझा प्रश्न की 145 प्रकृतीचा कसा स्थितीबंध होईल मग? ह्या स्थितीबंध जास्त होतो, जास्त होतो. हो. आणि मंद परिणामांनी स्थितीबंध कमी होणार. मध्ये मला वाटते आपण तीर्थंकर आयुचंही तसंच लावायचं. आयुचंही तसंच लावायचं. मंद परिणामांनी एखादा जीव मंद परिणामामध्ये आहे पहा, 33 सागराची सर्वार्थ सिद्धीची आयु कोण बांधतो? आता म्हणजे जास्ती आयुबंध स्थितीबंध होईल ना? स्थितीबंध जास्त झाला ना आयुचा. 33 सागर तो कोण बांधतो? 7व्या गुणस्थानवरती सन्मुख असलेले मुनी मंद परिणामी ते बांधतात सर्वार्थ सिद्धीच्या आयुचा बंध. आणि बाकीच्या खालच्या याच्यामधले कमी बांधतील, 31, 32, 30 अशी बांधतील ते आयु.
म्हणजे काय झालं, मंद परिणामांनी आयुचा उत्कृष्ट बंध आहे आणि नरकाचं उलट आहे, उलट आहे. संक्लेश हा. परिणामांनी 33 वर्ष 33 सागराची आयु बांधेल. फक्त म्हणून नरक आयु सोडली तिथे. भोगभूमी मध्ये तिर्यंच कोण जाईल, 3 पल्ल्याचं आयुष्य उत्तम भोगभूमीचं तिर्यंच गतीतल्या जीवांना, ते पण मंद परिणाम असताना उत्कृष्ट आयुष्य मिळतं त्यांना, 3 पल्ल्याचं उत्तम भोगभूमीतलं आयुष्य. म्हणून मंद परिणामात 3 आयु सोडून बाकीच्या कर्मांची स्थिती तो कमी बांधतो आणि संक्लेश परिणामामध्ये या 145 प्रकृतीची स्थिती तो त्याच्या परिणामानुसार जशी संक्लिष्टता असेल त्यानुसार तो स्थिती बंध करतो. आणि अणुभाग बंधामध्ये कसं आहे, अणुभाग बंधामध्ये हा जीव जे पुण्यकर्म आहे त्या पुण्यकर्माचा अनुभाग याचा चतुस्थान गतच राहतो, उलट अमृत रूपाचा अनुभाग वाढतो आणि पाप प्रकृतीचा जो अनुभाग आहे हा मात्र द्विस्थानगत होतो. घाती कर्मामध्ये पण आणि अघाती कर्माच्याही पाप प्रकृतीचा अनुभाग द्विस्थानगत होतो. अशी ही परिणामांची विशेषता आहे. म्हणून एवढी व्याख्या पूर्ण करून घेऊ कि कषायों से स्थिति और अनुभाग बंध होता है तथा योग से प्रकृति और प्रदेश बंध होता है. अर्थात जिसके माध्यम से चारों प्रकार का बंध होता है वही लेशा है. अतः कषाय और योग दोनों को लेशा कहा गया है. नंतरचा प्रश्न आहे, कषाय से अनुरंजित योग प्रवृत्ति को लेशा कहते हैं, अतः 11वें आदि गुणस्थानों में लेशा कैसे हो सकती है. कारण त्या ठिकाणी आता कषाय संपले, 11व्या गुणस्थानात कषाय राहिले नाहीये, मग त्या ठिकाणी लेशा कशी काय म्हटल्या जाऊ शकते. कषाय से अनुरंजित योग की प्रवृत्ति को लेशा नहीं कहा, एकालाच नाही म्हटलं. आचार्य वीरसेन स्वामी ने लिम्पति इति लेशा कहा है, अर्थात जो आत्मा को कर्म से लिमती है वह लेशा है. और 11वें आदि गुणस्थानों में भी एक साता वेदनीय का बंध है, अतः उनके भी लेशा सिद्ध होती है. कारण 11व्या गुणस्थानापासून आता तो फक्त इर्यापथ आश्रव त्याचा सुरू आहे. कषायांचा बंध त्याला म्हणजे कोणत्याही हे नाहीये, कर्माचा बंध नाहीये. एक साता वेदनीय फक्त येते आहे आणि दुसऱ्याच समयी ते निर्जरित होऊन निघून पण जाते आहे. म्हणजे त्या एका समयाच्या बंधाला त्या ठिकाणी मोजणीत न धरता त्याला बंध नाही असं म्हटल्या जातं आणि म्हणून त्या ठिकाणी फक्त सातावेदनीय कर्माचा आश्रव होतो आहे. आणि याला कारण आहे जीवाचं परिस्पंदन, अजूनही मन वचन कायेचं परिस्पंदन आहे आणि म्हणून ते कर्माण वर्गणा जी आत्मप्रदेशावर आहे ती कर्मरूप परिणत होते आहे. पण दुसऱ्याच समयी ऍज इट इज होऊन ती परत कर्माण वर्गणा रूप होऊन जाते. उसके कषाय की अनुरंजित योग प्रवृत्ति नहीं है, तथापि वहां भूत प्रज्ञापन नय की अपेक्षा शुक्ल उपचार से कही गई है. जो योग प्रवृत्ति पहले कषाय से अनुरंजित थी वही यह है. इस प्रकार एकत्व का उपचार होता है और इसीलिए उनके लेशा कही गई है. आता उपचारणीच आहे त्या ठिकाणी लेशा. आणि क्षीण कषाय जीवों के लेशा के अभाव का प्रसंग आता यदि केवल कषायोदय से ही लेशा की उत्पत्ति मानी जाती, किंतु शरीर नाम कर्म के उदय से उत्पन्न योग भी तो लेशा माना गया है, क्योंकि वह भी कर्मबंध में निमित्त है. म्हणून शरीर नाम कर्माच्या उदयामध्ये जे काही परिस्पंदन होऊ लागलेलं आहे, काय योग होऊ लागलेला आहे, हे देखील त्या ठिकाणी कर्मबंधासाठी निमित्त कारण मानलं. अकषाय जीवों के जो लेशा बताई गई है वह भूत प्रज्ञापन नय के अपेक्षा से बताई गई है. पुढचं उद्याला पाहू पुढचं प्रकरण.
आपण हे आता पहिले एक समय प्रबद्ध राशी, त्याद्वा तर त्याच्यामध्ये सिद्ध राशीच्या अनंतावा हो भाग आणि अभव्य राशीच्या अनंत पट, आणि ही दोन्ही आकडे सारखे आहे असं हो तुम्ही सांगितलं, म्हणजे त्याची संख्या सारखे सारखी आहे. आहे हो. तर मग याच्यामध्ये तर सिद्ध म्हणजे आता राशी समजा आपण 100ला समजा 10 भागला आपण, हम्म तर उत्तर किती येईल? 10. 10. आणि आता 1ला 10 गुणलं हम्म तर उत्तर किती येईल? 10. 10. हम्म हा, तर तसं आहे ते. ती राशी तशी आहे की भागाकार केला तरी तीच राशी मिळणार आहे आणि इकडे गुणाकार केल्यावरही तीच राशी मिळणार आहे. आणि नाही, तेवढं प्रश्न कर्म मला असा विचारायचा आहे की इथे हं? म्हणजे याचा अर्थ असा आहे की सिद्ध राशी जास्त आहे अभव्य राशीपेक्षा. हो हो हो, सिद्ध राशी जास्त आहे, बरोबर आहे. हम्म अभव्य राशी कमी आहे. हम्म त्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सौवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.